तारक मेहताचा सेट बघा दिसतोय का इथून ते वरती. टोटल या ठिकाणी 5 सेट आहेत, 5 स्टुडिओ. हे मंदिर आपण तारक मेहता मध्ये पाहिलं असेल, अय्यरची गाडी जो चोरी होते. एकही मराठी कलाकाराची ओळख आपल्याला करून दिली नाही. श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण सर्वजण चाललो आहोत मुंबईतल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये, ज्याला प्रेमाने बोलतात मुंबई फिल्म सिटी. तुमच्यापैकी कोणी भेट दिली असेल तर नक्कीच कमेंट करून तुमचं मत कळवा. आणि ज्यांनी कधी भेट नाही दिली किंवा जाण्यासाठी कोणता पर्याय, त्यांच्यासाठी मात्र हा व्हिडिओ आवर्जून आज फायदेशीर ठरेल. कारण त्या ठिकाणी नेमके जायचे कसे, कमी खर्चात तुमचा हा प्रवास कसा होऊ शकतो, सोबत त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणते स्पॉट दाखवले जातात, संपूर्ण ही माहितीसह प्रवास होईल. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत व्हर्च्युअली मुंबई फिल्म सिटी टूर एन्जॉय करा. वाजले सकाळचे 9:10 आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी ओपन होते ठीक सकाळी 10 वाजता. मी राहायला मुलुंडला, त्यामुळे मुलुंड ते गोरेगाव 1-1.5 तासाचं अंतर आहे. दोन्ही वेळेने जाऊ शकतो, बाय रोड बाय रेल्वे, पण ट्रेन ऑप्शन सर्वात बेस्ट. पोहोचलो बाबा फायनली एकदाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी या ठिकाणी. समोर ही मोठी कमान आणि इथूनच व्हिडिओ सुरू होते. तर तुमच्यापैकी जे कोणी पहिल्यांदा मुंबईला फिरायला येत आहे आणि पहिल्यांदाच त्यांना दादासाहेब फाळके चित्रनगरी पाहायची असेल तर तुम्हाला यायचं आहे वेस्टर्न रेल्वेवरून ट्रेन पकडत गोरेगाव स्टेशन. या ठिकाणी गोरेगाव स्टेशनला आला तर पूर्वेकडील बाजूने तुम्हाला 2 पर्याय आहेत, एक तर BST बस किंवा दुसरी ऑटो रिक्षा. जर तुम्हाला कमी खर्चामध्ये येत असेल तर BSTची बस आहे 343 नंबर 343, ती पकडून तुम्ही 10 रुपयात पोहोचू शकता थेट या चित्रनगरीमध्ये. आणि ऑटोने आलात तर मीटर वाईज 50 ते 60 रुपये पकडून चला. वाजले बघा ठीक दुपारचे 12 आणि दर 1 काय 2 तासांनी बस असते. आता माझ्यासमोर ही बस आहे फिल्म सिटी टूर. समोर हा बॉलिवूड पार्क, जेथे तुम्हाला तिकीट मिळेल. समोर बॉलिवूड पार्क. जर तुम्हाला पूर्ण टूर करायची आहे 2 ते 3 तासाची असते, त्यासाठी तिकीट भाडे इथूनच मिळेल. संपूर्ण ही मुंबईतली फिल्म सिटी पाहण्यासाठी प्रवेश फी आहे 999 रुपये, जी भारतीय नागरिकांना 999, बाकी परदेशी पर्यटकांना 3000 रुपये प्रति व्यक्ती. 1 वाजता आपली टूर चालू होईल, जी संपेल थेट 4 वाजता. बघूया या 3 तासामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते. जे स्पॉट चांगले असेल ते चांगले, वाईट तर वाईट. समोर BST बस 343 नंबर, हीच एक जाते आतमध्ये फिल्म सिटीमध्ये, बाकी सर्व त्या ठिकाणी थांबतात. कुठं? संतोष नगरला. चला आपली बस लागलेली आहे भारत बेंचची AC बस, आणि संपूर्ण टूर तुम्हाला AC बसमधूनच करवतात. हां मीच हां चला. कोणती वाली सीट? ही वाली का, विंडो? तर या ठिकाणी असं ID प्रूफ द्यावा लागतो. तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड असेल तर तिकीट बुक करताना, हे सांगायला विसरलो मी, तुमच्याकडे ID प्रूफ कंपल्सरी आहे. सीट वाईज आणि नंबर वाईज तुम्हाला या ठिकाणी बसायला मिळेल. AC चालू करू, कूलिंग नंबर आहे. आपले आजचे टूर गाईड माईकवरतीच अनाउन्सिंग होणार सर. हॅलो हॅलो. ठीक 1:15 आपली टूर झाली सुरुवात या ऑफिसमधून, आणि आता आपण प्रवेश करतोय दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये. गणरायाचं नामस्मरण करत आजच्या टूरला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच मुंबई फिल्म सिटीमध्ये अनेक हिंदी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट शूटिंग होतात. कोणाचे 5 दिवस तर कोणाचा 1 दिवस शूट वेळेनुसार निश्चित केला जातो. या चित्रनगरीमध्ये कोणाचेही वास्तविक घर नाही. जे काही आहे ते सर्व आर्टिफिशियली नकली. चला तर पाहूया बसमधून कोणकोणते लोकेशन पाहायला मिळतील. दुपारी 1 वाजता बस रवाना होत आपण लागलो या लोकेशनला, ज्याला साई मैदान असे म्हणतात. सोनीवरील साई बाबा या मालिकेचे चित्रीकरण याच मैदानात केले जाते. सध्या तरी शूट सुरू आहे, हे आपण आता क्लिअरली पाहू शकतो. डावीकडील गाड्या म्हणजेच व्हॅनिटी व्हॅन, जेथे कलाकारांचा मेक ओव्हर केला जातो आणि इतर सर्व काही. समोर हा गेट दिसेल, आतमध्ये आर्टिफिशियल सेट तयार केला जातो.
तुम्ही एखाद्या मूवीमध्ये मुंबईतून गोव्यात गेला किंवा पंजाब, हरियाणा, पाकिस्तान, गुजरात, राजस्थान, जयपूर इत्यादी काही, तर तिकडे न जाता सर्व काही नकली सेट आर्टिफिशियली या ठिकाणी केला जातो. डायरेक्टर आणि आर्ट डायरेक्टर यांच्या नियोजनाने संपूर्ण बंदोबस्त केला जातो. म्हणजे विचार करा, याच फिल्म सिटीमध्ये गुजरात, पंजाब, हरियाणा अशी अनेक राज्ये बनवली जातात. समोर दिसणारे मैदान जोकर मैदान, या ठिकाणी हिंदी चित्रपटांचे मोठमोठे शूट केले जातात, स्पेशली सॉन्गसाठी, जसे बाजीराव मस्तानी, पद्मावत, सुलतानमधील बेबी को बेस्ट पसंद है इत्यादी काही. आणि या सर्व शूटसाठी 1 करोड, 5 करोड तर 12 ते 13 करोडचा सेट उभारला जातो आणि दिलेल्या वेळेतच काम पूर्ण केले जाते. एकदाचे काम झाले की संपूर्ण सेट तोडला मोडला जातो, कारण या संपूर्ण जागा अधिकृत सरकारी ताब्यात आहे. डावीकडे पाहिले तर एक अवॉर्ड शो संपूर्ण सेट उभारला आहे इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी 2023चा. शूटिंग पूर्ण झाली असेल म्हणून संपूर्ण सेट आता तोडण्यात येतोय. आणि हो, हे अवॉर्ड शो आपल्याला 3 ते 4 तासात दिसतात, पण शूटिंगला मात्र 2 ते 3 दिवस नक्कीच जातात. कुछ सीरियलों के आगे आपको सेट भी दिखेंगे, कुछ सीरियल धारावाहिक के, और कुछ सीरियल धारावाहिक के आपको बोर्ड दिखेंगे. या चित्रनगरीतील सेट नकली आहेत, अगदी घरे सुद्धा, पण निसर्ग मात्र खरा. सर्वीकडे हिरवीगार झाडे, नॅचरल हवा. हिंदी मालिका इमली यांचे चित्रीकरण या गेटच्या आतमध्ये केले जाते आणि या शोमध्ये जे गाव दाखवले आहे ते संपूर्ण काही या बाहेरील ठिकाणातले. तुमच्यापैकी कोणी ही मालिका बघत असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण दाखवले जाणारे गाव हे त्या ठिकाणी नसून तर या मुंबईतल्या गोरेगावमध्येच आहे. आता आपल्याला घेऊन जाण्यात येते मुख्य 5 स्टुडिओ. आतमध्ये नाही, पण बाहेरूनच मात्र दर्शन करवतात. पण या ठिकाणी पोलिसांद्वारे कडक तपासणी केली जाते. समोर रोड दिसतोय, या ठिकाणी तारक मेहता का उल्टा चष्मामधील बरेचसे सीन शूट होतात. जसे की जेठालालला रिक्षा पकडायची असेल, पोपटला ट्रेन सायकलवाली पाहिजे असेल इत्यादी. बैंक, एयरपोर्ट, मार्केट, अस्पताल, अनुपमा सीरियल का नाम है. इस पार्क को दिखाते ऐसे सेट लेफ्ट साइड है, तो सारे सीरियलों में, फिल्मों में आने वाली ये जगह पे लाइट लगी है, वहाँ पे शूट लिया जा रहा है. देखिए शूट ले रहे हैं, लाइट्स, कैमरा, एक्शन, जो भी शूटिंग चल रहा है वो आपको दिखाया जाएगा अगर चल रहा है तो, नहीं तो कोई बात नहीं. तो ये भी रोड आता है डेली सारे चैनलों में, फिल्मों में. येऊन पोचलो मी महत्वाच्या ठिकाणी. समोर आहे चित्रनगरीचा राजा गणपती बाप्पा. समोर दिसणारे गार्डन तारक मेहता शोच्या जुन्या भागामध्ये पाहिले असेल की सर्वजण या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येतात आणि तो सीन या ठिकाणी शूट केला जातो. गवर्नमेंट का स्टूडियो है 3-4, अंदर वाला सीन वहाँ पे होता है, सोसाइटी का सीन यहाँ पे होता है. दो चीजें अलग है. कंपोज करके, एडिट करके, VFX का इस्तेमाल करके आखिर को एक ही. ये स्टूडियो 1 है, इसके अपोजिट में जो दिख रहा है 2 है, ये 3, 4 और सामने वाला 5 नंबर स्टूडियो है. टोटल 5 स्टूडियो है. अभी फोटो वीडियो यहाँ पे लेकर फॉलो नहीं करते हुए देखिए तारक मेहताचा सेट बघा दिसतोय का इथून. ते वरती सूर्यदेवतांचं चित्र आणि नाव गोकुळधाम, हाच तो सेट. आपले जे टूर गाईड आहेत ते बोलले की जेठालाल यांचा गडा इलेक्ट्रॉनिक्स आणि अब्दुल सोडा शॉप ते पुढे लागलं आहे. ह्या रोडवर देखील मोठ्या प्रमाणात पाहिलं आहे शूटिंग होताना या स्पॉटला. या शोमधील सोसायटी ही खरी खुरी नसून संपूर्ण आर्टिफिशियल सेट आहे. गेट बंद असल्या कारणाने पूर्ण दिसले नाही, पण ही कमांड मात्र नक्कीच दिसली. तसेच हे प्राईम लोकेशन देखील बऱ्याचदा आपण पाहिले असेल, कुणी गाडी घेऊन येताना तर कुणी सायकलवरून येताना. या भागात मुख्यतः 5 ते 6 मालिकांची शूटिंग होतात आणि प्रत्येकाला आठवड्यातून 5 दिवसांचा कालावधी दिला जातो. चला जाऊया आता आपण बिग बॉस KBC कपिल शर्मा शो या ठिकाणी. स्टूडियो 2, 3, 4 और ये 5. चलो गणेश जी भी दिख रहे सामने. जब ये भी जेठालाल में आते हैं, तारक मेहता में अगर जाते हुए कभी पूजा पाठ भी करते हैं तो चित्रनगरी का गणेश जी का अगर कुछ प्रोग्राम दिख रहा है, नवरात्रि का गरबा दिख रहा है, तो वही पार्क आता है जो अपने पार्क में फोटो खींचा. सब एक्शन डाल अच्छे होते हैं, डिशूम टाइप. टोटल या ठिकाणी 5 सेट आहेत, 5 स्टुडिओ, जिथे इंडियन आयडल, कोण बने करोडपती, बिग बॉस हिंदी यांचे शूट होत होते. चला टाटा. बिग बॉस शूट आठवड्यातून एकदाच केला जातो आणि ज्या वेळेला बोलवले जाईल तेव्हाच या ठिकाणी यावे लागते, कारण एकाच ठिकाणी बिग बॉस तामिळ,
हिंदी, मराठी हे शूट होतात। सब चॅनलवरील ध्रुव तारा मालिकेचे चित्रीकरण या ठिकाणी केले जाते। ओम शांती ओम या चित्रपटात जो काही बंगल्यामध्ये जाळपोळ दाखवला असतो तो याच बंगल्यात, परंतु हा सेट आहे, खरा खुरा बंगला नाही। भगवान बदल जाते हैं, कभी गणेश जी होते, कभी सरस्वती माँ, कभी भोलेनाथ, कभी कृष्ण कन्हैया। तो बॉलीवुड का फेमस मंदिर आएगा आराम से। थोड़ा सा ये पंडित जी भी आ रहे हैं, वैनिटी वैन काफी सारे लगे हैं यहाँ पे। आराम से स्लो स्लो रखना भाई गाड़ी को, एकदम स्लो। देखिए ये एक्टर है पंडित जी, हाई कीजिए, थोड़ा सा रुका तो हाई कर रहे, देखिए हाई कर रहे। बहुत सारे सीरियलों में काम किया पंडित जी। दुपारचे 2 वाजले, सर्व कलाकारांचा प्रोडक्शन टीम यांचा ब्रेक होतो आणि सर्वांना जेवण देखील या सेटवर दिले जाते। काही चित्रपटांमध्ये खंडाळा घाट किंवा खंडाळा रोड हा दाखवला जातो, परंतु खंडाळ्याला शूट न करता ह्या चित्रनगरीमध्ये खंडाळा घाट तयार करतात। आता आपण जाऊ त्या ठिकाणी जिथे प्रत्येक मालिकेमध्ये, प्रत्येक चित्रपटामध्ये मंदिर दाखवले जाते त्या ठिकाणी। ज्या स्पॉटला आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी मोस्ट ऑफ हिंदी, मराठी, बॉलिवूड सिरियल या सर्वांची शूटिंग होत असतात, जसं मी आता शूट करतोय। आणि हे मंदिर आपण तारक मेहतामध्ये पाहिलं असेल, अय्यरची गाडी जेव्हा चोरी होते तेव्हा ते मंदिरात दर्शन करायला येतात आणि बरेचसे हिंदी सिरियल किंवा दयाबाबी यांना जे छोटं बाळ सापडतं ते सुद्धा याच ठिकाणी याच मंदिरात सापडलं जातं। आपण ती ॲड पाहिली असेल अक्षय कुमारची सिगरेटची, ते सायकलवरती बसून बघा त्या माणसाला सांगत असतात की तुम्हारी जिंदगी तुम्हारे हात में है, तर तो सीन ह्याच ठिकाणी शूट करण्यात आला होता। हा स्पॉट, हेच ठिकाण आणि येथे मोठ्या प्रमाणात ढाबा वगैरे बसवले जातात। तर चला जाऊ बघूया हे मंदिर आर्टिफिशियली बनवलं आहे नेमकं कसं आहे आणि कोणते देव, कारण बरेच देव या ठिकाणी असतात। फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी सुरू आहेत, काहीच नाही, आतमधील गाभारा पूर्णपणे रिकामी आणि याच ठिकाणी बरेच देवदेवतांचे मूर्ती बसवले जातात। हे बघा, आवाज आहे का? ज्या बसने आपला प्रवास होतोय बघा, पूर्ण AC बस आणि प्रत्येक बसवर तुम्हाला जे मोठमोठे कलाकार होऊन गेले आहेत त्यांचे चेहराकृती डिझाईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। पण खंत एक गोष्टीची की मराठी कलाकार यांना कमी दर्जा दिला गेला आहे। मोजून फक्त 1-2 सापडतील, बाकी सर्व हिंदीच। हिंदीमधील संपूर्ण आउटडोर शूट या झाडाझुडपांमध्ये केले जाते, मग ते टेररिझम, पठाण, जवान, गदर 2, CID किंवा कोणतेही बॉर्डर दाखवायची असेल तर ह्या स्पॉटला दाखवले जातात। 7 बजे अगर बिग बॉस हाउस की शूटिंग है तो इवनिंग शाम में 7 बजे उनकी छुट्टी पैकअप हो जाएगा। दूसरी शिफ्ट शुरू होती है आफ्टरनून 2 बजे की। तारक मेहता वाले अगर 2 बजे शूटिंग रखते हैं आफ्टरनून में तो नाइट के 2 बजे तक काम करेंगे। तीसरी भी एक शिफ्ट होती है, वो शुरू होती है इवनिंग शाम में 7 बजे की। कॉमेडी विद नाइट कपिल की शूटिंग अगर इवनिंग शाम में 7 बजे है तो दूसरे दिन सुबह 7 बजे उसका पैकअप होगा। यानी एक सीरियल जो तारक मेहता देख रहे हो उसको बनाने के लिए मिनिमम 12 घंटे लगते हैं। ये रिश्ता क्या कहलात आहे, कोण कोण बघतात नक्कीच आपले हात वरती करा। जो काही उदयपूर दाखवलाय तो हाच उदयपूर, हाच त्यांचा घरचा विला आणि सर्वात मोठा पॅलेस। हे सर्व काही नकली असून एडिटिंगद्वारे आपल्याला असली दाखवतात। रिएलिटी शो जसे KBC, इंडियन आयडल, सिंगिंग सुपरस्टार हे पुढे असणाऱ्या प्राईम फोकसमध्ये शूट केले जातात आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला वेळ, तारीख दिली जाते। काम झाले की मग सेटची तोडफोड करून दुसरा सेट उभारला जातो, परंतु या टूर बसमधून 1-2 स्पॉटलाच उतरवतात, बाकी सर्व बसमधून दाखवले जाते। बॉलिवूड पार्क हे चित्रनगरीतील मनोरंजनात्मक गोष्टी दाखवण्यासाठी पर्यटकांना या ठिकाणी आणले जाते, कारण शूटिंग लोकेशनला जाऊन प्रत्येक कलाकारासोबत हात मिळवणे, त्यांच्याशी भेट घडवणे शक्य नाही, म्हणून या ठिकाणी आणले जाते। टोटल 1.5 ते 2 तास हा कालावधी दिला जातो, ज्यामध्ये क्रोमा शो, वॅक्स म्युझियम, एंटरटेनिंग बॉलिवूड शो दाखवले जातात। शूटिंगचे स्पॉट फिरत पोचलो बॉलिवूड पार्क या ठिकाणी आणि येथे बोलतात की एंटरटेनमेंट, मनोरंजनात्मक काहीतरी गोष्टी होतात, बघू कोणकोणत्या होतात। आणि टूर गाईड बोलले की ही बस आता निघून जाईल आणि आम्हाला पिकअप करायला दुसरी बस येईल जेव्हा हा वाला पार्ट कंप्लीट झाल्यानंतर।
नशिबाने दादासाहेब फाळके यांचं मला चित्रकृती पाहायला मिळाली या ठिकाणी येऊन. नशीब समजायचं. बघू काय काय आहे. तर बरेच कॉस्ट्युम डिझाईन आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील हे सर्व शूटिंग लोकेशन तुम्हाला कसे वाटत नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडतोय ना प्लस माहिती देखील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. तर तुम्ही दुपारच्या वेळेस आलास खायला काय नसेल तर इथे बॉलिवूड पार्कमध्येच कॅन्टीन आहे. इथे तुम्ही सँडविच जेवण चायनीज चहा कॉफी घेऊ शकता. आणि रेट पण ठीकठाक आहेत. ॲटलिस्ट थिएटरपेक्षा तरी जे थिएटरमध्ये जेवण मिळतं ना ते तर लय महाग पण इथे तरी ॲव्हरेज रेट आहेत. तुम्ही आरामात या ठिकाणी जेवू शकता. साईडला वॉशरूम बाथरूम सर्व काही. माझ्या समोर सस्तावाला पीके. काय करता काय नक्की हो. स्टूडियो के अंदर ही है लेकिन ऐसे दिख रहा है. यहाँ पे हम ये भी क्रिएट कर सकते हैं सिंपली बाय वॉकिंग दिस फ्लोर. जो चीजें बेसिकली रियल नहीं Initially, our common people got frightened by it, considering it to be an elusive, demonic force. But soon in the hearts and minds of the public, such a magic of entertainment of cinema took place. That first motion film, named Raja Harishchandra, which was based on the biography of King Harishchandra. जैसे हम लोग वही थोड़ा अच्छे से पूछा उनका बेटा एक चीज बताओ, जब ये गरम तवे पर ये कॉर्न फ्रूट के पॉपकॉर्न बनता है तो ऐसा उछलता क्यों है? वो बोला अंकल आप उस पर बैठ के देखो समझ में आ जाएगा. क्या इमेजिनेशन, कहां तक की सोच. एखाद्या चित्रपटमध्ये किंवा मालिकेमध्ये कोणताही डान्स शो ठेवायचा असेल तो जो काही नजारा असतो डान्सचा पूर्ण माहोल तो ह्याच ठिकाणी क्रिएट केला जातो. संपूर्ण परिसर त्यांच्याप्रमाणे जे जे असेल अरेंजमेंट ते करतात आणि इथं पूर्णपणे माहोल तयार होतो डान्स शोचा. तर आतापर्यंत आपण जे जे मालिका सिरियल पुढे चित्रपट यांचे शूटिंग होतं ते आपण पाहिले. आणि त्यानंतर फिरून फिरून एका बॉलिवूड पार्कमध्ये आलो. आणि इथे आल्यानंतर क्रोमा शो पुढे एंटरटेनमेंट शो मनोरंजनात्मक आणि हा वॅक्स म्युझियम. अजून एक या गोष्टीची कमी आहे जे खरं तर या चित्रनगरीमध्ये पाहायला येतात पर्यटक त्यांना ही गोष्ट नक्कीच दाखवली पाहिजे. नेमकी कोणती तुम्हाला मी पुढे सांगतो शेवटला. आधी माझी बस आली आहे. वाजले ठीक संध्याकाळचे 4:45. तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी जिथून आलो. जी तुम्हाला घेऊन येते बस इथपर्यंत वेगळी आणि जाताना ड्रॉप करते वेगळी. पिक ड्रॉप. हा भरत जाधव नाना पाटेकर. चला जाऊ. एक दुपारी 1 वाजता मी केली होती टूरला सुरुवात आपल्या दादासाहेब फाळके या चित्रनगरीमध्ये. आणि वाजले ठीक संध्याकाळचे 5. 3 तास म्हणता म्हणता 4 तास झाले. 1.5 तास शूटिंग लोकेशन दाखवण्याबाबतीत आणि उर्वरित तास सगळे त्या बॉलिवूड पार्कमध्ये. या चित्रनगरीमध्ये जे जे पर्यटक येतात त्यांना सर्व काही गोष्टी दाखवतात. बॉलिवूडचे गाणे त्यानंतर हिरो त्यांचं स्ट्रगल. पण एक गोष्ट त्यांनी हमखास सर्वांना दाखवली पाहिजे ती म्हणजे द फादर ऑफ सिनेमा गॉड ऑफ सिनेमा दादासाहेब फाळके यांच्याबद्दल थोडक्यात इतिहास. ही चित्रपटसृष्टी कशी निर्माण झाली त्यावेळी त्यांना कोणकोणत्या समस्या आल्या कोणी कोणी साथ दिली कोणी कोणी विरोध केला
तर या गोष्टी दाखवल्या पाहिजे. खरं तर बॉलिवूड पार्कमध्ये डान्स सिंगिंग हे दाखवलं ठीक आहे, या तर मनोरंजनात्मक गोष्टी आहेत. माझं हे सजेशन कायम राहील की दादासाहेब फाळके यांच्याबद्दल थोडक्यात इतिहास सांगावाच की त्यांनी ही एवढी मोठी चित्रपटसृष्टी कशी निर्माण केली. आणि एक मात्र खरं आहे की या दादासाहेब फाळके चित्रपट नगरीमध्ये मराठी कलाकारांची व्हॅल्यू कमीच आहे. एकही मराठी कलाकाराची ओळख आपल्याला करून दिली नाही. म्हणजे ह्यांचं फक्त हिंदी, तामिळ, तेलुगू बस, बाकी काहीच नाही. तर हीच एक गोष्ट मला अजिबात पटली नाही की तुम्ही सर्वांना न्याय दिला, पण आमच्या मराठी कलाकारांचं काय. ज्यांना मोठ्या प्रमाणात सिनेमे पाहायला आवडतात, मालिका, त्यानंतर कलाकारांसोबत भेटणं किंवा शूटिंग लोकेशन पाहणं, त्यांनी तर हमखास या, भेट द्या. पण ज्यांना या गोष्टीबद्दल काहीच इंटरेस्ट नाही त्यांनी नाही भेट दिली तरी चालेल, कारण मला तर थोडी मजा आली, थोडी नाही. बाकी माझ्याद्वारे हा फिल्म सिटी टूरबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्कीच करा, आणि नाही आवडला तर मी तर सरळ बोलतो बिंदास डिसलाईक करा. पहिल्यांदाच आपल्या चॅनलला कोणी नवीन भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया लवकरच मंडळी आपण एका अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा. चला चला जाऊ, घरी जाऊ. संध्याकाळी लोकलची गर्दी तर बाई तौबा 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 तौबा.